नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ इंडिया क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आले तो म्हणजे इयत्ता 10वी साठीचा आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा अल्जेब्रा मधील अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 आज कव्हर करणार आहोत। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट याच्यामध्ये राहणार नाही। खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे मित्रांनो। आपण सुरुवात करू। पहिला क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द पेज। आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आहे, तुम्हाला काय करायचंय, हे बॉक्सेस दिले ते त्याच्यामध्ये करेक्ट नंबर फिलअप करायचा आहे। तर सुरुवात करू आपण पहिला क्वेश्चन। त्याच्यामध्ये लिहा 1, 8, 15, 22 ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आपल्याला। तर आपल्याला सांगताय हे a इज इक्वल टू, ए म्हणजे काय असतं, पहिलं पद, ज्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो, राईट ना। a इज इक्वल टू किती असणार आहे मग 1। त्यानंतर t1 म्हणजेच a टर्म फर्स्ट किंवा फर्स्ट टर्म, t1 किती आहे 1। त्यानंतर t2 पहा, t2 किती आहे पहा 8, t3 किती आहे 15, बरोबर ना। t1 म्हणजे पहिलं पद, t2 म्हणजे दुसरं पद, t3 म्हणजे तिसरं पद आणि a म्हणजे पहिलंच पद, t1 म्हणजेच a। त्यानंतर आपल्याला पुढे विचारलंय t2 मायनस t1, तर आपण काय करणार आहोत, t2 काय आपला, t2 आहे 8 मायनस t1 ची व्हॅल्यू किती आहे पहा, t1 इज 1, मग 8 1 गेला 7, राईट। त्याच्यानंतर t3 मायनस t2 करून घेऊ आपण, t3 किती आहे पहा, t3 इज 15 आणि t2 इज इक्वल टू 8, 15 8 गेले 6 किती राहणार आहे 7 राहणार आहेत। म्हणजे तुमच्या लक्षात या ठिकाणी जो काही कॉमन डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये तो किती आहे 7 7 चा आहे, म्हणजे d इज इक्वल टू 7। ओके, व्हेरी सिंपल। त्याच्यानंतर पुढे पहा 3, 6, 9, 12 आणि पुढे डॉट 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 या प्रकारचे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले। इथं जर आपण पाहिलं तर t1 म्हणजे काय फर्स्ट टर्म किती आहे 3, t2 म्हणजे सेकंड टर्म किती आहे तो 6 आहे। त्यानंतर t3 तिसरं पद 9 आहे आणि t4 किती असणार आहे 12 असणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला t1 t2 3 4 काढायचे आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे t2 मायनस t1 म्हणजे काय 6 वजा 3 किती येणार आहे, तुम्ही लिहू शकता 6 मायनस 3 मीन्स आन्सर इज 3, बरोबर आहे। त्यानंतर पुढे आपल्याला t3 मायनस t2 करायचंय, तर t3 किती पहा, t3 इज 9 मायनस t2 इज 6, 9 मायनस 6 म्हणजे किती असणार आहे, हे पण 3 असणार आहे। म्हणजे तुम्हाला म्हणताय d इज इक्वल टू किती, कॉमन डिफरन्स सारखा आलाय, d इज इक्वल टू 3, अशा पद्धतीने आपला आन्सर असणार आहे। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, -3, -8, -13, -18 डॉट 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 या टाइपच्या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचं चुका होतात पहा, तर त्या छोटे छोटे मिस्टेक नाही झाल्या पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या। आपण लिहितोय हेअर t3 इज इक्वल टू, सुरुवातीला त्यांनी t3 विचारलंय म्हणजे 3 नंबरचं पद किती आहे -13 आहे, t2 म्हणजे 2 नंबरचं पद किती असणार आहे -8 आहे। त्याच्यानंतर t4 किती आहे पहा, t4 म्हणजे 4 नंबरचं पद -18। त्याच्यानंतर t1 विचारले म्हणजे पहिलं पद -3। त्यांनी आपल्याला सिक्वेन्स नुसार नाही तर आपल्याला t3 t2 असं थोडं पुढे मागे विचारले तरी आपण लिहिता आलं पाहिजे त्या पद्धतीने, ठीक आहे। त्यानंतर पुढे आपल्याला विचारलं t2 मायनस t1, तर आपण काय करू, t2 अगोदर लिहून घेऊ, t2 किती आहे -8 मायनस पहा या ठिकाणी मायनस हे फॉर्म्युलाचं चिन्ह आहे, बरोबर ना। आता आपल्याला पुढे t1 लिहायचं, t1 म्हणजे किती -3, इथं चुका नाही झाल्या पाहिजेत पहा, -8 मायनस -3 म्हणजे आपल्याला मायनस मायनस प्लस करावं लागणार आहे, हे मायनस आपलं फॉर्म्युलाचं आणि t1 ची व्हॅल्यू -3 असते। ओके, तर पहा पुढे काय होईल मग -8 आणि मायनस मायनस काय होणार आहे +3, म्हणजे तुमच्या लक्षात येईल विरुद्ध चिन्ह असतं तर आपण काय करतो वजाबाकी करणार आहे, -8 अधिक 3 वजा 11 नाही करायचं, तर -8 अधिक 3 वजा 5, कारण 8 3 गेले 5, मोठ्या संख्येत चिन्ह असणार आहे किती 5, म्हणजे -8 + 3 आन्सर इज -5। अशा पद्धतीने आपल्याला t2 मायनस t1 आलाय। पुढे आपण काढू t3 मायनस t2, आधी का t3 घ्या अगोदर, t3 किती आहे आपला, t3 आहे -13, बरोबर ना, -13। त्याच्यानंतर मायनसचं चिन्ह दिलं, त्यानंतर आपल्याला t2 लिहायचं, t2 किती आहे -8 आहे। इथं पण बघावे मायनस मायनस आपल्याला प्लस करावं लागणार आहे, 2 शेजारी मायनस मायनस आले तर साहजिकच प्लस करा, म्हणजे -13 + 8, इथं पण विरुद्ध चिन्ह आहे, 13 8 गेले 5, मोठ्या संख्येत चिन्ह वजा, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे -5, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, a इज इक्वल टू, आता पुढे सांगितलं a म्हणजे काय, a म्हणजे पहिलं पद, आता पहिलं पद कोणतं या ठिकाणी -3, म्हणजे आपण लिहिणार a इज इक्वल टू -3। त्याच्यानंतर d म्हणजे काय असतो कॉमन डिफरन्स, याच्यामध्ये कॉमन डिफरन्स काय आलाय पहा, याच्यामध्ये -5 इथं -5 म्हणजे कॉमन डिफरन्स आलेला आपला -5। अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय। ओके, पहा क्वेश्चन नंबर त्याच्यामध्ये 4 आहे, तो म्हणजे 70, 60, 50, 40 आणि पुढे डॉट 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 या प्रकारचे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आपल्याला। तर इथं पण आपण बॉक्स भरून घेऊ, t1 म्हणजे काय पहिलं पद 70 आहे, t2 म्हणजे काय दुसरं पद 60 आहे, बरोबर ना। त्यानंतर t3 म्हणजे काय तिसरं पद 50 आहे,
हे खूप सिंपल आहे, सर्वांना जमेल. त्याच्यानंतर आपल्याला ए इज इक्वल टू, ए म्हणजे काय असतं, ए म्हणजे फर्स्ट टर्म, पहिलं पद जे की आहे 70 ते जसं लिहायचं. त्याच्यानंतर डी, डी म्हणजे काय, डिफरन्स, कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. तो आपण डायरेक्ट न लिहिता थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं. तुम्ही डायरेक्ट पण म्हणू शकता 70 आणि 60 याच्यामध्ये किती फरक आहे. तुम्ही म्हणता 10चा, तर 10चा नाही पहा, तुमच्या लक्षात आलं पाहिजे 70 मधून 10 वजा केले तर आपण म्हणजे -10चा फरक असतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, डायरेक्ट आन्सर नाही करायचं. तुम्ही काय करा, T2 - T1 काढून बघा. T2 - T1 काय होतं पहा. T2 ची व्हॅल्यू किती आहे, 60 आहे, मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे, 70 आहे. म्हणजे T2 - T1 किती होणार आहे, 60 मधून 70 जातात का, नाही जाणार. 70 मधून 60 वजा करा 10, परंतु मोठ्या संख्येचे चिन्ह -10. अशा पद्धतीने तुम्ही दुसरं जरी करून पाहिलं तरी पण आन्सर तेच येणार आहे. T3 - T2 करा वाटल्यास. T3 ची व्हॅल्यू किती आहे आपली 50. त्याच्यानंतर T2 ची व्हॅल्यू किती आहे 60 आहे. 50 वजा 60, इथं पण 50 60 झाला नाही. 60 50 गेले किती राहिले, वजा 10. अशा पद्धतीने तुम्हाला -10 आन्सर येणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी D इज इक्वल टू लिहिणार आहे -10. समजलंय, खूप सिंपल आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आपल्यासाठी येतो, म्हणजे डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी, इफ सो फाइंड द 28th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आपल्याला काय सांगितलं, या ठिकाणी एक सिक्वेन्स दिलेली आहे, तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का, आणि असेल तर आपल्याला त्याची किती टर्म काढायची, 20वी टर्म काढायची. या टाईपचा आपल्याला क्वेश्चन आहे. तर खूप सिंपल आहे पहा मित्रांनो. आपण सुरुवातीला काय करू, अगोदर ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते आपण डिसाइड करू. अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी असणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी असेल, जेव्हा त्यांच्या दोन्ही मधला टर्म मधला जो काही डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स, तो कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे, तेव्हा आपण म्हणू शकतो ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहून घेऊ पहा. ए इज इक्वल टू किती आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल फर्स्ट टर्म, दॅट इज T1. ए इज इक्वल टू म्हणजे T1 इज इक्वल टू किती आहे तो, -12, बरोबर आहे. त्याच्यानंतर T2 इज इक्वल टू किती आहे, -5. T3 इज इक्वल टू किती म्हणता येईल आपल्याला 2. T4 इज इक्वल टू 9. अशा पद्धतीने वाढत जाते. आपण इथपर्यंत लिहिलं तरी हरकत नाही, आपण इथं T4 म्हणतोय. त्याच्यानंतर आपल्याला पुढे कॉमन डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो, T2 - T1 काढून घ्या अगोदर. आपल्याला म्हणता येईल T2 - T1 इज इक्वल टू किती, T2 ची व्हॅल्यू किती पहा, -5 वजा T1 ची व्हॅल्यू किती आहे, -12. इथं मात्र व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. वजाचं शेजारी आल्यानंतर आपण प्लस घेणार आहे. -5 अधिक 12 म्हणजे आन्सर आपल्याला असणार आहे 7. 12 2 5 गेले 7, मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस. त्यानंतर आपण पुढे करू आता T3 - T2 करू. T3 - T2 केल्यानंतर काय लक्षात येईल, तुमच्या T3 ची व्हॅल्यू आहे किती, 2 आहे, मायनस T2 ची व्हॅल्यू किती आहे पहा, -5 आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल -5. इथं पण सेम परत काय लक्षात घ्यायचं, तुमच्या 2 मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे, म्हणजे 2 + 5 आन्सर किती येणार, साहजिकच 7 येणार आहे. त्यानंतर आपण पुढे करू T4 - T3 करून घेऊ एकदा. ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल T4 ची व्हॅल्यू किती आहे पहा, T4 आहे 9, आपण 9 मायनस T3 ची व्हॅल्यू किती आहे, T3 इज 2, म्हणजे आपल्याला 9 - 2 आन्सर इज 7. सरळ नाव 2 गेले 7. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की हा जो फरक दिसतोय तुम्हाला सगळीकडे कसा आहे, सारखा फरक आहे, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी फर्स्ट टर्म दॅट इज ए, फर्स्ट टर्म इज किती आहे, फर्स्ट टर्म इज -12 अँड कॉमन डिफरन्स इज 7. कॉमन डिफरन्स सीडी म्हणजे तुम्ही सीडी ने लिहायचं, तुम्ही कॉमन डिफरन्स लिहा. कॉमन डिफरन्स इज 7. देअरफॉर आपल्याला म्हणता येईल दिस सिक्वेन्स इज अन एपी, म्हणजे ही काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. अशा प्रकारे आपल्याला हा पहिला भाग झाला. आता पुढे आपल्याला काय करायचे, त्याची 20वी टर्म काढायची, राईट ना. म्हणजे 20वा पद काढायचे म्हणजे आपल्याला काय करायचंय, T20 फाइंड आउट करायचे, राईट ना. T20 फाइंड आउट करायचे. मग आता मला सांगा, आपल्याला जर T20 काढायचा तर त्याच्यासाठी जो काही TN चा फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला काय, तो फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे तो फॉर्म्युला आहे पहा, TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. ओके, तुम्हाला या चॅप्टर मध्ये दोनच फॉर्म्युले आहेत, तो म्हणजे TN चा फॉर्म्युला आणि दुसरा SN चा फॉर्म्युला. हे दोन जर फॉर्म्युले तुमचे चांगल्या डोक्यात बसले तर तुमचा हा चॅप्टर चांगल्या प्रकारे फिट होऊन जाईल. तर तुम्ही काय करा, TN चा फॉर्म्युला आहे A प्लस n-1 इंटू D. याच्यामध्ये A म्हणजे काय असतं, A म्हणजे पहिले पद असतं, D म्हणजे कॉमन डिफरन्स असतो, आणि N म्हणजे आपल्याला जे काय विचारलंय, TN म्हणजे जे पद विचारलंय ते असतंय. त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता A इज इक्वल टू किती आपला, A म्हणजे फर्स्ट टर्म -12 आहे, त्याचा D इज इक्वल टू किती आहे, 7 आहे. आपण या ठिकाणी म्हणू शकतो A इज इक्वल टू -12 जे की म्हणजे फर्स्ट टर्म आहे. त्याच्यानंतर D इज इक्वल टू किती आहे, D इज इक्वल टू आपल्याला 7. तर आपल्याला T20 फाइंड आउट करायचंय. ओके, आपल्याला काय करावं लागेल, मी या ठिकाणी लिहू आपण T20 इज इक्वल टू, यांच्या जागी आपण किती घेतले, 20 घेतलंय. T20 इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती आहे, -12
त्याच्यानंतर अधिक n मायनस 1 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे 20 n इज इक्वल टू 20 बरोबर ना मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे 7 गुणिले 7. पुढे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. हे किती वजा 12 अधिक 20तून 1 गेला 19 गुणिले 7 बरोबर आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल वजा 12 अधिक 19 133 होतात. आता 133 म्हणून आपल्याला 12 वजा करावं लागतील विरुद्ध चिन्ह आहेत. किती आन्सर येईल आपलं साहजिकच 3तून 2 गेला 1 3तून 1 गेला 2 आणि हे 1 121 म्हणजे आपल्याला म्हणता येईल T20 इज इक्वल टू 121. 20वा पद किती आले 121. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. त्यानंतर आपण 3 नंबरचा क्वेश्चन पाहतोय पहा. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 12 16 20 24 फाइंड 24 टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. आपल्याला काय दिले एक अरिथमेटिक प्रोग्रेशन दिले 12 16 20 24 अशा पद्धतीने आणि या अरिथमेटिक प्रोग्रेशनची आपल्याला काय करायचं 24वी टर्म काढायची 24 टर्म फाइंड आउट करायची. खूप सिंपल आहे. आपण अगोदर काय करू अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहून घेऊ कोणती 12 16 20 24 बरोबर आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. जर आपल्याला 24 टर्म फाइंड आउट करायची ना तर आपल्याला काय काय पाहिजे त्यासाठी a ची व्हॅल्यू माहित पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू लागते n ची व्हॅल्यू लागते. n इज इक्वल टू आहे कारण 24 आहे. त्याच्यानंतर आपल्याला d ची व्हॅल्यू लागते. तर या व्हॅल्यू अगोदर काढून घेऊ आपण. या ठिकाणी a इज इक्वल टू किती असणार आहे a म्हणजे काय असतं फर्स्ट टर्म जे की आहे 12. त्यानंतर आपल्याला काय करायचं डी ची व्हॅल्यू काढायची. डी कशी काढली जाते तुम्ही T2 मायनस T1 करा किंवा T3 मायनस T2 करा काय अडचण नाही. इथं आपण करू T2 मायनस T1 ओके. आता T2 मायनस T1 म्हणजे काय याच्या अगोदर तुम्ही एक काम करू शकता T1 ची व्हॅल्यू लिहू शकता. T1 इज इक्वल टू 12 T2 इज इक्वल टू 16 आणि T3 इज इक्वल टू 20 अशा पद्धतीने व्हॅल्यू लिहून घेऊ शकता. त्यानंतर T2 मायनस T1 आता T2 ची व्हॅल्यू किती आहे 16 वजा T1 ची व्हॅल्यू आहे 12 16तून 12 गेले 4 म्हणजे आपल्याला म्हणता येईल d इज इक्वल टू किती आलेला आहे 4 सफिशियंट आहे. आता आपल्याला पुढे काय करायचंय 24 टर्म फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला T24 काढायचंय बरोबर ना. T24 काढायचे त्याच्यासाठी Tn चा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल आपल्याला आणि Tn चा फॉर्म्युला काय आपला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. फॉर्म्युला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. याच्यामध्ये किमती ठेवा n इज इक्वल टू 24 ठेवले आपण इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे a इज इक्वल टू 12 आपण लिहू a इज इक्वल टू 12 प्लस n मायनस n मीन्स 24 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे d इज इक्वल टू 4 आपण या ठिकाणी लिहू d इज इक्वल टू 4 d ची व्हॅल्यू किती लिहायची आपल्याला 4. करा कॅल्क्युलेट हे झालं 12 प्लस 24तून 1 गेला 23 गुणिले 4 त्यानंतर पुढे काय होईल 12 प्लस 23 चौक किती 23 चौक 92 92 म्हणजे आपल्याला म्हणता येईल 12 आणि 92 बेरीज केल्या 2 आणि 2 4 आणि 9 1 10 104 अशा पद्धतीने आपली T24 आलेली आहे 104 म्हणजे 24वा पद किती आलं 104 ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे आपल्याकडे तो म्हणजे फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. आपल्याला एक अरिथमेटिक प्रोग्रेशन दिली त्याची आपल्याला 19वी पद काढायचे आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन अशी दिली 7 13 19 25 डॉट 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 ओके. तर या ठिकाणी आपल्याला अगोदर काय करावं लागेल साहजिकच a आणि d ची व्हॅल्यू काढावी लागतील. त्यासाठी आपण अगोदर T1 ची व्हॅल्यू काढू. T1 इज इक्वल टू किती 7 T2 इज इक्वल टू 13 T3 इज इक्वल टू 19 अशा पद्धतीने. मग सुरुवातीला आपल्याला म्हणता येईल a इज इक्वल टू किती a म्हणजे काय असतं T1 तो किती आहे 7 a ची व्हॅल्यू 7 आपल्याकडे आहे. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं d काढायचा. d कसं काढला जातो T2 मायनस T1 करा किंवा T3 मायनस T2 करा आपण लिहू T2 मायनस T1. d इज इक्वल टू काय T2 मायनस T1 म्हणजे काय 2 नंबरच्या पद म्हणून पहिले वजा करा किंवा 3 नंबरच्या म्हणून दुसरे वजा करा काही पण करा तरी पण आपल्याला d भेटणार आहे. T2 मायनस T1 म्हणजे काय T2 ची व्हॅल्यू किती आहे 13 वजा T1 ची व्हॅल्यू आहे 7 13 तून 7 गेली 6 किती राहणार आहे 6 म्हणजे d इज इक्वल टू आपल्याकडे आले 6. a ची व्हॅल्यू d ची व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपल्याला Tn चा फॉर्म्युला अप्लाय करता येईल कारण आपल्याला काय करायचंय T19 फाइंड आउट करायचंय. मग आपण Tn चा फॉर्म्युला लिहू. Tn इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करू फक्त n ची व्हॅल्यू किती 19 कारण आपल्याला काय करायचंय 19वा पद काढायचंय. मग आपण लिहू T19 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस 19 वजा 1 कारण n ची व्हॅल्यू 19 आणि पुढे आहे पहा d आहे 6 आपण लिहू 6. पुढे काय होणार आहे 7 अधिक 19तून 1 गेला 18 गुणिले 6 ओके. 18 सक किती होतात 18 सक 108 म्हणजे 7 अधिक 108 आपला आन्सर येणार आहे किती 108 आणि 7 किती झाले 115
अशा प्रकारचे आपल्या म्हणजे 19 सोबत आलेले T19 इज इक्वल टू 115. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 5 आपल्याकडे आहे. फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला एक एपी दिलेली आहे ती म्हणजे 9 4 -1 -6 -11 अशा पद्धतीने, आणि त्याचे आपल्याला काय करायचे 27th टर्म फाइंड आउट करायची म्हणजे T27 फाइंड आउट करायची आपल्याला, बरोबर ना. त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, ए आणि डी ची व्हॅल्यू काढून घ्यावी लागतील अगोदर. मग आपण लिहू या ठिकाणी सुरुवातीला T1 इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू 9 आहे, T2 इज इक्वल टू किती आहे 4, त्यानंतर T3 किती आहे -1 अशा पद्धतीने. नंतर आपण काय करू, हिअर ए इज इक्वल टू, ए म्हणजे काय असतं पहिलं पद, ए इज इक्वल टू 9. त्यानंतर डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. डी ची व्हॅल्यू कशी काढणार, डी इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो T2 - T1. दुसऱ्या टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करा म्हणजे आता T2 - T1 म्हणजे काय बघा, T2 ची व्हॅल्यू किती आहे 4 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे 9 म्हणजे किती आहे 4 - 9 -5 म्हणजे आपला डी आलेला आहे -5. मोठ्या दोन लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. ओके, -5 आलेले. आता आपल्याला पुढे काय करायचंय T27 काढायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर फॉर्म्युला अप्लाय करावं लागेल. फॉर्म्युला कोणता आहे आपला दरवेळेचा, Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. n ची व्हॅल्यू 27 ठेवलेली आहे मी. नंतर पुढे आपल्याला a ची व्हॅल्यू किती ठेवायची, a इज इक्वल टू आपल्याला 9, a इज इक्वल टू 9 प्लस n ची व्हॅल्यू आहे 27 -1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे पहा, d इज इक्वल टू -5 म्हणजे आपल्याला म्हणता येईल इंटू -5. पुढे पहा इथं मायनस असल्या कारण आपण त्याला ब्रॅकेट मध्ये लिहितो पहा. पुढे 9 27 मधून 1 गेला 26 गुणिले -5. त्यानंतर आपल्याला हा दोघांचा गुणाकार अगोदर करून घ्यावा लागेल. किती 26 5 130 म्हणजे, परंतु मायनस आणि प्लसचा गुणाकार मायनस होतो 130. 9 - 130 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, मोठ्यातून लहान संख्या वजा करा. मोठ्या संख्येचे चिन्ह 130 मधून 9 गेले 121, परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा आपल्याला आलेलं आहे T27 इज इक्वल टू -121. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर करायचंय. ओके, त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 6 आहे आपल्याकडे. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. या टाईपचा क्वेश्चन खूप सिंपल पद्धतीने आपल्याला करायचा आहे. आपल्याला सांगितले अशा किती संख्या आहेत किंवा डिव्हिजिबल बाय 5 आहेत, परंतु कशा आहेत 3 डिजिट नॅचरल नंबर आहेत. 3 अंकी नैसर्गिक संख्या 5 ने भाग जाणार किती आहेत असं आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर त्याच्यासाठी काय करायचं, त्या संख्या कोणत्यापासून कुठपर्यंत आहेत हे आपल्याला करता येईल. तर 3 अंकी संख्या कुठून सुरू होतात, 100 पासून सुरू होतात, कारण 99 2 अंकी संख्या आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल पहिली संख्या कोणती आहे 100 आहे, राईट ना. आपण म्हटलंच म्हणू 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 आर. कोणत्या आहेत त्या, सुरुवात कशाने होणार 100 ने होईल, नंतर किती असणार आहे 105 5 च्या पटीमध्ये असणार, बरोबर ना. त्याच्यानंतर 110 115 अशा पद्धतीने आपण काय सर्व संख्या लिहित बसणार नाही येतं. तर याच्यामध्ये शेवटची संख्या कोणती असू शकते, तर आपल्याला माहिती आहे शेवटची 3 अंकी संख्या 999 आहे, परंतु त्याला काय 5 ने भाग जात नाही. मग त्याच्या कमी करत चला 998 997 996 पण नाही, साहजिकच 995 इथे असणारे 3 अंकी सर्वात मोठ्यात मोठी 5 ने भाग जाणारी संख्या असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शेवटची टर्म काय या ठिकाणी 995. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय काय आणि काढायचं काय ते आपण अगोदर समजून घेऊ. या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल मग ए इज इक्वल टू, ए म्हणजे काय फर्स्ट टर्म किती आहे ती 100, ए इज इक्वल टू 100, एक व्हॅल्यू आपल्याला भेटून गेली, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय माहिती पाहिजे, डी ची व्हॅल्यू एक माहित असायला पाहिजे. डी पण काढू शकतो आपण, कसं आपल्याला म्हणता येईल डी इज इक्वल टू T2 - T1. तर T2 म्हणजे काय 105 आणि T1 किती आहे 100, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल 105 मधून 100 गेले 5, डी ची व्हॅल्यू किती आहे 5, म्हणजे कॉमन डिफरन्स 5 आहे कारण ते 5 ने भाग जाणारी संख्या आहे. ए ची व्हॅल्यू माहिती आहे, डी ची माहिती आहे. अजून एक गोष्ट आपल्याला शेवटची टर्म माहित पाहिजे कोणती 995, तिला म्हणायचं Tn. तिला काय म्हणायचं Tn इज इक्वल टू किती आहे 995. म्हणजे काय ही 995 ही संख्या आहे, कितवी संख्या आहे आपल्याला माहिती Tn इज इक्वल टू 995 कितवी संख्या आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची. म्हणजे एकूण आपल्याला 5 ने भाग जाणाऱ्या संख्या सापडतील, समजतंय. 100 पासून 995 ही कितवी संख्या आहे, म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची. मग Tn आपल्याला 995 दिलेलं आहे. मग आपण काय करू, फॉर्म्युला अप्लाय करू. कोणता Tn चाच फॉर्म्युला अप्लाय करायचा. काय आहे आपला फॉर्म्युला, Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पहा, Tn म्हणजे किती 995
आपण लिहू 995 बरोबर आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे पहा, ए इज इक्वल टू आपल्याला काय 100 लिहू 100 प्लस n मायनस 1 आपल्याला माहिती n ची व्हॅल्यू माहित नाही आपण n मायनस 1 जसं तसं ठेवू n मायनस 1 इंटू डी, डी ची व्हॅल्यू किती आहे पहा, डी इज इक्वल टू 5 आपण या ठिकाणी लिहू 5. आता n ची व्हॅल्यू काढायची ना, मग n ला काय करायचं एकटं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मग सुरुवातीला आपण इकडचे प्लस 100 जे आहे इकडे करू मायनस 100 होतील म्हणजे 995 वजा 100 बरोबर. इकडे काय येणार आहे n मायनस 1 इंटू 5 एवढं राहणार आहे. 995 मधून 100 गेल्यावर किती राहणार साहजिकच 895 राहील. 995 मधून 100 गेले 895 इज इक्वल टू पुढे आपल्याला काय म्हणता येईल n मायनस 1 इंटू 5. आता पुन्हा काय करायचं इकडच्या 5 ने इकडे मल्टिप्लाय केलंय इकडे खाली डिवाइड करू आपण त्याला म्हणजे आपल्याला म्हणता येईल 895 भागिले 5 बरोबर n मायनस 1. समजतंय कशा पद्धतीने आपण त्याला कमी कमी करत गेलो. आता 5 ने 895 ला भाग द्या किती येणार आहे पहा, सुरुवातीला आपण 5 1 5 खाली उरले 3 39 झाले. मग आपल्याला म्हणता येईल 5 7 35 खाली उरले 4 आणि शेवटी 5 घेतले 45 झाले म्हणजे 5 9 45 म्हणजे 179 चा भाग गेलेला आहे बरोबर ना. तुम्ही बाजूला करून पाहू शकता इज इक्वल टू n मायनस 1. आता इकडचा जो मायनस 1 येतो फक्त इकडे आणा काय होणार आहे 179 प्लस 1 इज इक्वल टू n म्हणजे आपल्याला म्हणता येईल n इज इक्वल टू किती 179 आणि किती होणार आहे 180 n इज इक्वल टू 180 म्हणजे अशा एकूण किती संख्या येतात 180 संख्या येतात. म्हणजे आपल्याला ते लिहायचंय जसं देअरफॉर आपण म्हणू शकतो देअर आर 180 नॅचरल नंबर्स किंवा 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. आपण लिहू पहा देअर आर 180 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 डिव्हिजिबल बाय 5 अशा पद्धतीने आपल्याला आन्सर करायचे आहे. ओके त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 7 आहे आपल्याकडे द 11th टर्म अँड द 21st टर्म ऑफ एन एबी आर 16 and 29 रिस्पेक्टिव्हली देन फाइंड द 41th टर्म ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितले पहा 11वी आणि 21वी टर्म आपल्याला दिली ती म्हणजे 16 आणि 29 तर आपल्याला 41 टर्म काढायची. ओके तर आपण या ठिकाणी लिहू अगोदर पहा T11 म्हणजे आपल्याला काय दिले 11वी टर्म दिली किती दिले T11 इज इक्वल टू 16 आपण लिहू इज इक्वल टू 16. त्यासोबत आपल्याला अजून काय दिली 21st टर्म म्हणजे काय 21वी टर्म दिली किती दिली आपल्याला लिहिते T21 इज इक्वल टू किती 29. ओके या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तर आपण काय करू सुरुवातीला या दोन गोष्टीवरून आपल्याला काय फाइंड आउट करता येईल ए आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. पहा T11 इज इक्वल टू 16 आणि T21 इज इक्वल टू 29 ना दोन्हीसाठी आपण T9 चा फॉर्म्युला अप्लाय करू म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे T41 भेटणार आहे ते आपल्याला काढायची आहे. ठीक आहे T41. आता सुरुवातीला आपण याच्यासाठी जर आपण याचा फॉर्म्युला अप्लाय केला Tn चा तर काय होईल Tn चा फॉर्म्युला काय अप्लाय केला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. याच्यामध्ये आपण काय पुट करणार n इज इक्वल टू 11 पुट करणार म्हणजे काय होईल पहा T11 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला नाही ठेवणार आपण a प्लस n ची व्हॅल्यू आहे 11 मायनस 1 इंटू डी म्हणजे काय होईल पहा T11 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 16 म्हणजे पहा 16 इज इक्वल टू a प्लस 11 तून 1 गेला 10d म्हणजे आपल्याला म्हणता येईल a प्लस 10d इज इक्वल टू 16. दिस इज इक्वेशन नंबर 1. आपल्याला या ठिकाणी दोन इक्वेशन म्हटलंय कोणतं a अधिक 10d बरोबर 16 त्याला आपण नंबर 1 दिलाय. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण T21 विषयी पाहू. आपण जर म्हटलं T21 इज इक्वल टू या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवा काय होईल a प्लस n ची व्हॅल्यू किती येणार आहे 21 मायनस 1 इंटू डी बरोबर आहे. आता 21 मायनस 1 काय करू 20 करा म्हणजे आपल्याला म्हणता येईल T20 ची व्हॅल्यू आहे किती T21 इज 29 इज इक्वल टू a प्लस 20d राईट. आता आपल्याला काय सांगता येईल a प्लस 20d इज इक्वल टू 29 याला आपण नंबर 2 देणार. समजलंय काय केलं आपण फक्त T11 जो आहे त्याच्यावरून एक आपण इक्वेशन तयार केलं आणि T21 वरून दुसरं इक्वेशन तयार केलं. हे दोन इक्वेशन आपल्याला भेटले ते काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचे म्हणजे आपल्याला a आणि d ची व्हॅल्यू भेटणार आहे आणि a आणि d ची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू सहज काढता येईल. ओके आता हे सॉल्व्ह कसे करायचे त्याच्यासाठी आपल्याकडे दोन मेथड आहेत. ठीक आहे कोणती आहे ह्याला आपण काय म्हणतो लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल या टाइपचे आहे. तर आपण काय करू शकतो या ठिकाणी पहा इथं पण आहे इथं पण आहे हे आपण कॅन्सल करू शकतो. त्याच्यासाठी काय करा 2 मायनस 1 करू
1 - 2 केलं तरी हरकत नाही, पण 2 - 1 करू सोपं जाईल आपल्याला 20 मधून 10 वजा करायला. आपण लिहू बाय इक्वेशन 2 - 1. 2 मधून एक इक्वेशन वजा करा म्हणजे काय होईल, इक्वेशन 2 आपण लिहून घेऊ. a + 20d = 29 आणि एक नंबरची इक्वेशन आहे पहा a + 10d = 16. वजाबाकी करताना आपल्याला काय करावं लागतं, चिन्ह बदलावे लागतात. म्हणजे मायनस होणार आहे, ह्याचं काय होणार आहे, ह्याचं पण मायनस होईल, ह्याचं पण काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग आता पहा a मधून a गेला 0, 20 मधून 10d गेले 10d, बरोबर ना. विरुद्ध चिन्ह असलं वजाबाकी करतो, 20d मधून -10d, आन्सर इज 10d. त्याच्यानंतर पुढे 29 मधून 16 गेले, 9 तून 6 गेले 3, त्याच्यानंतर 2 तून 1 गेला 1, 13. 10d = 30 म्हणजे आपल्याला म्हणता येईल d = 13/10. आता d ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे, d मीन्स कॉमन डिफरन्स. d ची व्हॅल्यू आली ती काय करू आपण a मध्ये पुट करू. a ची व्हॅल्यू किती आहे ती कशी काढता येईल, a मध्ये ठेवा, आपल्याला इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवली तर काय होईल पहा, पुट d = 13/10 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर काय होते पहा, आपण लिहू a + 10 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे 13/10 = 16. इथं 10 कॅन्सल होणार आहे, इथे राहिले फक्त 13. तिकडचे 13 तिकडे मायनस करा म्हणजे होईल a = 16 - 13 म्हणजे साहजिकच किती येणार आहे, a = 3. a ची व्हॅल्यू आलेली 3 म्हणजे आपल्याला म्हणता येईल फर्स्ट टर्म a = 3 आणि d = 13/10 या दोन व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला सहज T41 काढता येईल. तर T41 कसा काढू, त्यासाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करू. T41 = आपल्या फॉर्म्युला कोणता आहे, Tn चा फॉर्म्युला काय, a + n - 1 इंटू d. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहोत. तर T41 = सुरुवातीला काय म्हणू आपण a ची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे 3 + n ची व्हॅल्यू किती आहे 41 - 1 इंटू d ची व्हॅल्यू किती आली आपली 13/10. इथे लिहू आपण 13/10. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचंय, हा 3 + 41 - 40 41 मधून 1 गेला किती राहिले 40 राहिले, 40 × 13/10. पुढे काय करता येईल आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करता येईल, सॉरी डिवाइड करता येईल. 10 × 10 10 × 40 आणि आपल्याला 13 आणि 4 चा गुणाकार करायचा आहे. हे 3 + 13 × 52 म्हणजे 52 आणि 3 झाले 55. आपल्याला T41 आलेली किती 55. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने करायचं. आपण केलंय काय पहा ते समजून घ्या एकदा. आपण काय केलं, आपल्याला T11 दिला होता त्याच्यावरून आपण फॉर्म्युला अप्लाय केला, फक्त n ची व्हॅल्यू पुट केली, इक्वेशन 1 भेटलं. T21 त्याच्यामध्ये पण आपण n ची व्हॅल्यू अप्लाय केली फक्त, आणि आपले इक्वेशन 2 भेटले. हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह केले लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या मेथडने. तर ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला d ची व्हॅल्यू भेटली, ती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवली. a ची व्हॅल्यू भेटली, a आणि d भेटल्यानंतर आपण Tn चा फॉर्म्युला अप्लाय केला आणि आपल्याला T41 भेटून गेलेला आहे. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 8 आहे आपल्याकडे 11,852 इन दिस एपी विच टर्म इज नंबर -151. ही जी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे 11,852 याच्यामध्ये -151 ही जी काही टर्म आहे ती कोणत्या नंबरला येईल किंवा कितवी टर्म असेल या टाइपचा आपल्याला क्वेश्चन आहे. तर आपल्याला काय करायचं थोडक्यात, कितवी टर्म 151 आहे -151 तेवढं फाइंड आउट करायचं आहे. तर आपण काय दिलेली जी एपी आहे त्याच्यावरून आपल्याला अगोदर काय करता येईल, T1 काढता येईल. T1 = 11, T2 = 8, T3 = 5 या पण आपल्याला लिहिता येईल. म्हणजे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू काढता येईल. a किती असणार आहे, a म्हणजे फर्स्ट टर्म असते किती आहे 11, a 11 ते आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, अगोदर d फाइंड आउट करावा लागेल. d कसा करणार आपण, d आपल्याला म्हणता येईल कॉमन डिफरन्स T2 - T1 हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. काय होईल पहा, T2 - T1 अप्लाय केलं तर T2 आहे 8, T1 आहे 11. तर आन्सर येणार आहे 8तून 11 गेले -3. म्हणजे आपण काय करणार, 11तून 8 गेले 3, परंतु मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस म्हणजे d किती आलंय -3. अशा पण आपल्याला a माहिती आहे, d माहिती आहे, तर आपल्याला साहजिकच ते भेटून जाणार आहे. त्याच्यासाठी आपण कोणता Tn चा फॉर्म्युला अप्लाय करू पहा. तर Tn साठीचा काय फॉर्म्युला आहे, Tn = a + n - 1 इंटू d. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, n ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे आपण Tn आपल्याला माहिती आहे किती, शेवटचं पद आहे ते किती -151. ठीक आहे, हे कितवं पद आहे त्याच्यासाठी आपल्याला n ची व्हॅल्यू भेटून जाईल. म्हणजे a पहा, a ची किती 11 आपण लिहू 11 +
n मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे, डी इज इक्वल टू -3, आपण या ठिकाणी लिहू -3. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा हे -151, त्याच्यानंतर इकडचे जर 11 आपण इकडे मायनस घेतले तर इकडे प्लस आहे तिकडे मायनस होतील, बरोबर ना. -11 इज इक्वल टू n-1 इंटू -3. नंतर या दोघांचे आपण काय करू, समान चिन्ह ते बेरीज करावं लागेल. 1 1 2 5 1 6 आणि हा 1 म्हणजे -162, राईट. इज इक्वल टू n-1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे -3. आता हे जे काय -3 इथं मल्टिप्लाय केलेलं आहे, इकडे आपल्याला खाली डिवाइड करावं लागेल. म्हणजे आपल्याला म्हणता येईल -162 डिवाइडेड बाय -3 इज इक्वल टू इकडे फक्त राहत आहे n-1, बरोबर आहे. आता या ठिकाणी मायनस मायनस कॅन्सल होणार आहे आणि 3 आपण भाग देतोय. 3 5 15, खाली उरला 1, 12 झाले, 3 चौक 12, म्हणजे 3 ने 162 ला भाग दिल्यानंतर किती येणार आहे, 54 येणार आहे. मायनस मायनस गेट कॅन्सल. इज इक्वल टू n-1, तिकडचा -1 इकडे आणा, म्हणजे आपल्याला म्हणता येईल 54 प्लस 1 इज इक्वल टू n, म्हणजेच आपल्याला सांगता येईल n इज इक्वल टू किती, 54 आणि 1 55, n इज इक्वल टू 55. म्हणजे काय, वजा 151 ही जी काही टर्म आहे ती किती आहे, 55वी टर्म आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल therefore -151 इज 55th 55 बरोबर, 55th टर्म 55वी टर्म आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 9 आपल्याकडे. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. 10 ते 250 या मधील जे काही नैसर्गिक संख्या आहे ते त्यापैकी किती संख्या 4 ने डिव्हिजिबल बाय 4 ने भाग जाणार आहेत, या टाईपचा आपल्याला क्वेश्चन आहे. तर आपण काय करू, सुरुवातीला त्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या असतील त्याची एक यादी तयार करू. म्हणजे आपल्याला सुरुवातीला म्हणता येईल 10 पासून पुढे 10 नाहीये, 10 ला 4 ने भाग जात नाही, 11 जात नाही, 12 जात नाही, म्हणजे पहिली संख्या कोणती असणार आहे, आपण लिहिल्यास नंबर बिटवीन 10 to 250 डिव्हिजिबल बाय 4 8. 4 ने भाग जाणाऱ्या या दोन्ही मधील संख्या आपण पाहू. सुरुवातीला कोणती, 12, त्याच्यानंतर 12 4 16, 16 4 20, या पद्धतीने असणाऱ्या संख्या, बरोबर ना, 12 16 20. आता पुढे पहा, सर्वात शेवटची संख्या जर विचार केला आपण 250, 250 ला भाग जातो का 4 ने, नक्कीच जात नाहीये. त्याच्यानंतर 249 ला जाणार, त्याच्या अगोदर कोणती, 248, म्हणजे आपल्याला काय करायचं, 248 ही आपली शेवटची संख्या असणार आहे, बरोबर ना. कारण आपल्याला काय 10 पासून पुढे आणि 250 पर्यंत, म्हणजे आपल्याला पहिली 12 आणि शेवटची 248 अशी आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार होणार आहे. आणि आता फक्त आपल्याला एवढ्या संख्या किती आहेत, म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची. या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता a इज इक्वल टू किती आहे, इथं 12, पहिलं पद आहे 12. त्याच्यानंतर d इज इक्वल टू किती असणार आहे, d म्हणजे काय, त्यांच्यामधलं कॉमन डिफरन्स, म्हणजे t2 मायनस t1 म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल, 16 वजा 12, 16 तून 12 गेले 4, डिफरन्स आपल्या सर्वांना माहिती आहे 4, कारण 4 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ओके, त्याच्यानंतर ही एक आहे, ही म्हणजे काय, शेवटची टर्म कोणती आहे, tn इज इक्वल टू किती, आपण 248. एवढ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, तर आपल्याला n ची व्हॅल्यू सहज भेटणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे tn चा. कोणता फॉर्म्युला आहे, tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. हा फॉर्म्युला आपण या चॅप्टर मध्ये भरपूर वेळा यूज केलाय. पहा, तुमच्या सहज लक्षात आलं असेल. इथं काय करावं लागेल, tn ची व्हॅल्यू पुट करा, किती 248 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे, पहा a इज इक्वल टू आहे 12, आपण लिहिणार 12 प्लस n ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणजे n-1 इंटू d ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, d इज इक्वल टू 4, या ठिकाणी लिहू इंटू 4. पुढे काय करावं लागेल आपल्याला, अगोदर इकडची 12 इकडे आपण वजा करून घेऊ, म्हणजे 248 वजा 12 बरोबर इकडे काय राहणार आहे, n-1 इंटू 4, बरोबर आहे. 248 म्हणून 12 गेले किती राहतात पहा, 8 2 2 गेले 6, 4 2 1 गेला 5 आणि हे 2 256 इज इक्वल टू पुढे काय राहते, n-1 इंटू 4. आता 4 ने तिकडे मल्टिप्लाय केलं, इकडे आपण काय करू, डिवाइड करू त्याला, म्हणजे 256 भागिले 4 इज इक्वल टू n-1. भागाकार किती येईल पहा, आपण भाग देऊ, 4 सक 24, खाली उरला 1, 16 झाले, 4 चौक 16, म्हणजे 64 चा भाग गेलाय, इज इक्वल टू n-1. तिकडचा -1 आता फक्त इकडे आणा, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 64 प्लस 1 इज इक्वल टू n. मीन्स आपल्याला म्हणता येईल n इज इक्वल टू 64 आणि 1 झाले 65, म्हणजे एकूण 65 अशा संख्या आहेत की ज्या किती 4 ने डिव्हिजिबल आहेत 10 ते 250 पैकी, राईट ना. म्हणजे आपल्याला लिहिता येईल देअर आर
65 numbers divisible by 4 between किंवा आपल्याला काय फ्रॉम सांगितलंय फ्रॉम 10 to 250 10 to 250 अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहिता येणार आहे. ओके, खूप सिंपल आहे पहा. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर शेवटचा आहे 10 नंबरचा क्वेश्चन. इन अँड ए बी 17th टर्म इज 7 more than 10th टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. ओके, आता हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याबद्दल मी तुम्हाला छोटीशी विनंती करेल पहा, आपलं जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर त्याचबरोबर आपल्या चॅनल चांगल्या प्रकारे प्रमोट करा. आपले जे काही मित्र असतील त्यांना नक्कीच शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला चांगल्या प्रकारचा सपोर्ट होऊन जाईल. तर पहा, या क्वेश्चनचा आन्सर करताना आपल्याला काय करायचं, दिले काय त्याचा आपण विचार करू. 17 टर्म इज 7 more than 10 टर्म म्हणजे काय, 17 टर्म जी आहे ती 10वी जी काही टर्म आहे त्याच्यापेक्षा किती जास्त आहे, 7 ने जास्त आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल T17 इज इक्वल टू T10 प्लस 7. बरोबर आहे. 17वं पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. वा, T17 इज इक्वल टू T10 प्लस 7 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त. म्हणजे 10व्या पदामध्ये आपण 7 ऍड केले तर आपल्याला T17 भेटणार आहे. आता आपल्याला करायचं काय, फक्त यांच्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करायचे, म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे, कॉमन डिफरन्स भेटून जाणार आहे. का कशा पद्धतीने, T17 साठी जर आपण फॉर्म्युला अप्लाय केला, फॉर्म्युला कोणता आहे आपला, Tn चा. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, हा फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू माहित नाही, आपण ठेवणार पण नाही. ए आणि डी ची व्हॅल्यू ठेवायची नाही, फक्त एनच्या जागेवर काय करायचं आपल्याला, जे काही दिले ते, जसं की या ठिकाणी एनच्या जागेवर आपण 17 ठेवणार आहोत. मग त्याच्यासाठी काय पहा, Tn इज इक्वल म्हणजे T17 इज इक्वल टू a प्लस n मीन्स व्हॉट 17 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू T10 म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, T10 साठी आपण लिहिणार a प्लस 10 म्हणजे काय 10 मायनस 1 इंटू डी प्लस 7. पा केले का आपण. T17 म्हणजे काय a प्लस n मायनस 1 इंटू डी, n म्हणजे 17. इथं पण पहा T10 म्हणजे काय a प्लस n मायनस 1 इंटू डी, n मीन्स 10 आणि हा पुढचा 7. ओके, इथं तुमची एक गोष्ट लक्षात पहा, इकडं पण a आहे, इकडं पण आहे. समीकरणाच्या दोन्ही बाजूला सारखीच जर एखादी संख्या असेल तर साहजिकच आपण नक्कीच कट करू शकतो. a गेट कॅन्सल, राहिले काय 17 तून 1 गेला 16d इज इक्वल टू 10 तून 1 गेला 9d प्लस 7. इकडचा 9d आपण इकडे आणू म्हणजे काय होईल पहा 16d मायनस 9d इज इक्वल टू 7. नंतर 16 तून 9 गेले 7d इज इक्वल टू 7 मीन्स d इज इक्वल टू 7 डिवाइडेड बाय 7 मीन्स d इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपल्याला डिफरन्स आलाय. खूप सिंपल पद्धतीने आपण केले पहा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आवडले असेल. तर अशा पद्धतीने आपण काय केले पहा, हा जो काही अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला प्रॅक्टिस सेट 3.2 आहे तो आपण पूर्णची पूर्ण कव्हर केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा. धन्यवाद.